आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांचा राडा। संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला फटकावलं। निकृष्ट जेवण दिल्यानं कॅन्टीन चालकाला फटकावलं होतं। निकृष्ट आणि वास येणारी डाळ दिल्याने गायकवाड संतापले। निकृष्ट जेवण दिल्यानं कॅन्टीन चालकाला फटकावलं। निकृष्ट आणि वास येणारी डाळ दिल्याने संजय गायकवाड हे संतापले होते। त्यांनी या कर्मचाऱ्याला मारहाण केली। दरम्यान यावर काही राजकीय प्रतिक्रिया आल्या, आपण पाहूयात। अधिकारी असतील, कर्मचारी असतील, शेतकरी असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावनेत त्या ठिकाणी जातात। पण जो कॅन्टीनचा मालक आहे, ज्याला 30 वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो, त्याची मुजरी एवढी वाढली की कोणाच्या ताटामध्ये चिपकिली निघते, कुठे उंदीर निघतो, त्याच्या किचनमध्ये पाहिलं तर तिथे थांबा वाटत नाही, कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात। आणि आज मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येक जण सांगून आला की आमच्यासोबत या ठिकाणी असं घडलेलं आहे। पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला मिळत नाही। आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन ही शिवसेनेच्या स्टाईलमध्ये होती। डाळ खराब असेल त्याला जबाबदार कोण आहे? तुमचं सरकारच आहे ना। ही डाळ याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोरगरिबांच्या घरामध्ये मिळते। मोदी जे काय फुकट धान्य वाटतायत सगळ्यांना, त्या धान्याची क्वालिटी आपण बघा। फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेले आहेत, ठेकेदारांना जे जेवण करणारे कॉन्ट्रॅक्टरना 50 कोटी मिळालेले नाही आहेत। त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या कॅन्टीनमध्ये सुरू। म्हणून अशा प्रकारे टॉवेलवरती मारहाण करायची का आमदारांना? संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता, पण तुम्ही त्या गरीब माणसाला, कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचा काय दोष आहे? नेमकं अशा प्रकरण काय नेमकं घडलं, कसलं जेवण त्यांना देण्यात आलं आणि एवढा त्यांनी मारहाण करण्यापर्यंत प्रकरण का गेलं, मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू। आमदार निवासचं कॅन्टीन हे आहार व्यवस्थापन समिती जी आहे विधिमंडळाची, त्या आहार व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणामध्ये आहे। आहार व्यवस्थापन समितीच्या समिती प्रमुखांच्याशी सुद्धा आम्ही बोलू आणि निश्चितपणे यातनं खाद्यपदार्थाचा दर्जा कसा सुधारला जाईल आमदार निवासांमधला, या बाबतीत सुद्धा आहार समितीच्या माननीय समिती प्रमुखांबरोबर चर्चा करून आम्ही मार्ग काढू। कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीचं मारपीट केली गेली, त्या अर्थानं सरकारने तातडीने लक्ष घातलं पाहिजे। गरीब माणसावर अत्याचार करण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्तेत पाठवलं नाही। समजा त्या डाळीमध्ये गडबड असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करायचा अधिकार आहे, पण हे सगळं असताना सुद्धा कायदा हातात घेण्याची जी परंपरा या सरकारने सुरू केलेली आहे, त्याचाच परिणाम आहे की या सरकारने आपल्या अशा माजाच्या कृत्यामुळे महाराष्ट्रामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। नाही, या कृतीशी आम्ही कोणीही सहमत नाही। अगदी स्पष्ट सांगायचं तर या बाबतीमध्ये अन्नामध्ये भेसळ होती, निर्विवाद सत्य आहे। अन्न हे नासलेलं होतं, हे देखील निर्विवाद सत्य आहे। खाण्याजोगं ते नव्हतं, हे देखील सत्य आहे। परंतु त्याच्यावर काही प्रोसिजर असते, ती त्यांनी करायला पाहिजे होती। त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, तिथं जी मारहाण झालेली आहे, त्याचं समर्थन कोणीही शिवसेनेचा करणार नाही। आणि या बाबतीमध्ये स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांना समज देतील आणि आम्ही या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करू, परंतु त्यांनी केलेल्या मारहाणीचं कोणी समर्थन करणार नाही। एका आमदाराने आमदार निवासामध्ये तुम्ही विचार करा, आमदार निवास जिथे थांबला होता तो पलीकडे गेला, राहण्याची व्यवस्था मी समजू शकते। जेवण खराब असेल, काय झालं असेल, कंप्लेंट बुक दिल्या, प्रत्येक आमदार निवासामध्ये कंप्लेंट बुक असतं, असेंब्ली चालू आहे, तुम्ही तिथे जाऊन कंप्लेंट करू शकता। पण तुम्ही अशी जर मारामारी जर आमदारच करायला लागल्या, ते पण आमदार निवासात, काय आदर्श देणार आपण महाराष्ट्रामध्ये? आणि प्रोएक्टिव्हली माझी अपेक्षा होती सरकारने गुन्हा दाखल केला, सरकारने गुन्हा दाखल करताना दिसत नाही। विरोधी पक्षाला केलं असतं, विरोधी पक्षाने काही नाही केलं तर आमच्या घरात ईडी आणि सीबीआय पोचते। यांनी मारामाऱ्या केली तरी साधा FIR पण होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।